हॅलो भाऊ काय झालं होतं रे तुझ्यासोबत? सर, मी नांदुरा तालुक्यातून आहे, पोटोडी गावावरून. हा, नांदुरा बुलढाणा. हा, बुलढाणा. हा काहीच नाही, माझी SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आहे माझं नांदुऱ्याचं. हा तर त्यांनी माझ्या खात्यातले 436 रुपये डेबिट केले होते. 436 रुपये डेबिट केले न सांगता? न सांगता न विचारता. हा मग मी आपल्या रीतीनं जसं लेखी अर्ज केला एक स्टेट बँकेला. हा मग लेखी अर्ज केला तरी त्याच्यावर त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. हा मग मी डायरेक्ट RBIला जसं त्या मॅनेजरला भेटलो. मॅनेजर म्हणे मी एका दिवसात तुझे पैसे जमा करून देतो. कोण म्हणे? RBIले हे केल्यावर कंप्लेंट टाकल्यावर? नाही, कंप्लेंट टाकायच्या अगोदर मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो तिथं अर्ज देताना. हा मग त्यांनी काही जसं रिस्पॉन्स दिला नाही. मग मी डायरेक्ट RBIला एक मेल मारला हा आणि माझ्या खात्यातील डेबिट होईल पैसे दिलेल्या अर्जाची प्रत त्याला म्हणजे डायरेक्ट पाठवून दिली समजा. हा मग डायरेक्ट मॅनेजरचे फोन आले 3-4 वेळा, आता 2-4 दिवसामध्ये या. हा म्हणे बा तू कंप्लेंट मागं घे, हा तुझे पैसे मी एका मिनिटात परत पाठवतो. हा नांदुऱ्याला आहे म्हणे. म्हटलं बा माझं नाही येणं होत. म्हटलं मी शेती करतो, जसं मी शेतीवर सध्या आता वावरत आहे म्हटलं. हा हा जसं हा मग आता सर तुमचे ते सगळे व्हिडिओ पाहून प्रशासकीय अधिकाऱ्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं आणि त्यांना कसं कचंड्यात पकडायचं, असं त्याच्या उरावर बसा लागते. हे भोसडीचे जास्त माजल्यासारखे करते. सर आता माझे वडील वारले. आता तुला RBIले मेल केला, RTI टाकला, हा, उरावर बसला त्याला मेल आला असं RBI कडून. मग काय RBI कडून ते डायरेक्ट हे आलं. हा मग ते मॅनेजर म्हणे बा म्हणे माझ्या नोकरीचा त्याचं संबंध आहे. रेप्युटेशन खराब होते ना बँकेचं. हा, बरोबर आहे ना. हा हा, आता सर मी मग त्यांनी डायरेक्ट पैसे परत केले. सर माझे वडील वारले 2011 मध्ये. मग 2011 मध्ये वडील वारले सर्पदंशानं. मी होतो वर्गात 3ऱ्या वर्गामध्ये, माझी बहीण होती समजा 1ल्या वर्गात. हा मग आता कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावर झाली. बरं. मग 2 एकर शेती आहे घरी. हा हा मग आता म्हणजे फायनल सुरू आहे माझं. हा बरं. आता हे 436 रुपये आहे ना, हा, ते काढले तर आता काय म्हणते ते? आता म्हणते कंप्लेंट मागे घे म्हणते. हा, मग म्हटलं बा जाऊ दे आता. कंप्लेंट कशी मागवीन म्हणा? कंप्लेंट मागं नाही होईल ते. तुम्ही तुमचे पैसे माझे वापस करा म्हणा. हा, पैसे परत केले. कंप्लेंट नाही वापस घ्यायची. बर. त्याच्या बापाची खेती आहे का कंप्लेंट वापस घ्यायची? आता सर त्याची इन्क्वायरी बसत असते. त्याचं रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहे तिथं, त्याच्या उरावर येते ते. हो ना. आता सर माझं त्याला एक तर निलंबन देते, नाही तर मग त्याची बदली करते, नाही तर मग त्याचं प्रमोशनचा हे करते, सगळं थांबवते. तर तुम्हाला सांगतो माझं शेत आहे सर 2 एकर. तो माझे वडील वारले 2011 मध्ये. मग आता आई म्हणजे काही शेती करू शकत नव्हती. मग ती त्या ठोक्यानं मग शेजाऱ्या पाजाऱ्यानं त्याच्यावर म्हणजे अतिक्रमण ठोक्याने ना, ठोक्यावाला कशाला लक्ष देईल. मग अर्धा एकर इकून तिकून एक वय माझी शेती सर दोघांनी दाबली, इकडल्या वारावाल्याने तिकडल्या वारावाल्याने. मग माझ्या ते लक्ष झालं. आता मी घरी वावर करून राहिलो तेव्हापासून. मी 4-5 वर्ष झालं घरी वावर करून राहिलो. मग मी टाकली शासकीय मोजणी. मग पहिले लांबी गुंजला रुंदी भागेला क्षेत्रफळ करून पाहिलं टेप लावून. मग मोजणी टाकली तर माझं क्षेत्र त्या भूमी अभिलेखवाल्यांनी काढून दिलं. मग काढून दिलं तर एका शेतकऱ्याने एका पलीकडच्या शेतकऱ्याने ताबा दिला आणि अलीकडचा शेतकरी देत नव्हता. तो म्हणे मी मोजणी टाकतो. भाऊ मा कुठे गेलं? मग म्हटलं सर माया तर कमीच भरून राहील त्याला म्हटलं. मग बा ते काही तो शेतकरी म्हणे मी मोजणी टाकतो. मग त्याला मोजणी टाकली, पण भूमी अभिलेखवाले गोट नाही घेऊन राहिले. भूमी अभिलेख जे समजा हे आहे आपलं नांदुऱ्याचं कार्यालय, तर त्यांनी त्यांच्या शेताची मोजणी करून गेले. पण त्यांना पुन्हा नाही देऊन राहिले. त्याच्यानंतर माय म्हणजे 15 गुंठे वावर आता पडीत आहे. तर असे सामान्य जनतेवर अन्याय करून राहिले सगळे प्रशासकीय अधिकारी. कलेक्टरले भेट ना, कलेक्टरले कंप्लेंट कर. नागपूरले आपल्या अमरावतीले कमिशनरले कंप्लेंट टाकून दे. बरं, ऑनलाईनच टाक काय? हा, ऑनलाईन टाक चालेल. बरं, काही हरकत नाही. तर हे सगळं सिरियस तुम्हाला जाते बरं अप्रत्यक्ष. नाही, असे लोक जागृत झाले पाहिजे. लोकायले समजलं पाहिजे लोकांचे अधिकार. बरोबर आहे ना. प्रत्येक वेळेस कराया मास्तर थोडी कामी येणार आहे. उद्या मेला म्हणजे कराया मास्तर नाही, एवढं सोपं आहे नाही का? बरोबर आहे ना. हे तुम्ही जागृत झाले, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपण जिंकलो इथं का? हे तुम्हाला आता कळून राहिलं का? तुम्ही लगेच SBI न तुमचे पैसे काढले, तुम्ही RBIले मेल केला. लय मोठी गोष्ट झाली. आता त्या मॅनेजरला मी एक सांगलं, म्हटलं आता RBIला मी मेल टाकला पहिले, पण RBI न कधी म्हटलं माझ्या कंप्लेंट काही समजा काही रिस्पॉन्स दिला नसता. मी म्हटलं मी RBI वर पण RTI टाकणार होतो. मॅनेजर हसूच आहे म्हणे बा कंप्लेंट मागली म्हणे काही करू. कंप्लेंट नाही मागत. काही हरकत नाही. ठीक आहे.
हा काही गरज पडली सर लावेन सर फोन. ओके ओके.